निवडणूक आल्यानंतर ही नेते मंडळी आपल्याकडे मत मागत फिरतात आणि एकदा निवडून आले की पुन्हा मतच आपल्याकडे सुटलेले नाही आणि आपण काही काम घेऊन जळवटोली करतात. मला सांगायला मतदान फायदाच काय आहे? अरे तुम्ही असं म्हटलं तर कसं व्हायचं? मतदान करणे हा आपला अधिकार आहे. संविधानाने आपल्याला दिलेला हा आपला मूलभूत हक्क आहे. म्हणून सगळ्यांनी मतदान केले पाहिजे. आपल्या एका मतामध्ये कोणतीही सत्ता गुंतवून टाकण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून सर्वांनी मतदान केले पाहिजे आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. बरोबर आहे शाहीर. मतदान आपलं कर्तव्य आहे, पण या नेते मंडळींना आपल्यासाठी वेळच नाही. मतदान करून काय फायदा? तोच तर वेळ आपण बसवायचा ना. काय वेळ बसवायचा? तो कसा? उमेदवारांचा आपण मस्तपैकी अभ्यास करायचा. कोणता उमेदवार देशासाठी जाती धर्मा पलीकडे जाऊन आपली लोकशाही जिवंत ठेवतो अशा उमेदवाराचा आपण अभ्यास करायचा आणि अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. असं करायचं म्हणता? हो 100% असंच करायचं. म्हणजे योग्य उमेदवाराला आपण निवडून द्यायचं. कुणी का असेना योग्य उमेदवाराला मतदान केलेलं बरं. आपलं मत वाया घालवण्यापेक्षा एखाद्या योग्य उमेदवाराला मतदान केलेलं बरं. बरं झालं शाहीर, तुम्ही आम्हाला हे समजावून सांगितलं. आता मी माझे बहुमत मत नक्कीच देईन. करा मतदान करा आणि सर्वांना मतदान करायला सांगा. माझ्याप्रमाणे मतदानात नकार देणाऱ्या आपण सगळ्यांना सांगायला हवं की आपण मतदान केलं पाहिजे. आता कसं बोलायचा सांगायचं नवा. चला तर मग ऐका. चला की दादा चल ग ताई चला संकल्प करू. चला की दादा चल ग ताई चला संकल्प करू. अधिकाराचा वापर करून मतदान 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 करू. ओ आबा चला की मतदानाला. ओ काका चला की मतदानाला. ए अशोक अरे चल की मतदानाला. ए भीमा चल की मतदानाला. अरे कशाचं जातोय मतदानाला? इथं आम्हा अपंगांना चालाय ना. कुठं फरफट करत बसतोस बाबा? नाहीतर काय माझ्यासारख्या अंधारात तर दिसत पण नाही. कशाला धडपडायला जाऊ तिकडं? आमच्यासारख्यांना मतदान नाही केलं तर देशावर काही संकटाचा डोंगर बसणार नाही. अरे मित्रा एका मताचं मूल्य आहे. प्रत्येकाची मतं मौल्यवान असतात आणि तू म्हणतो डोंगर कसं नाही रे? अरे एका मताने एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि एका मताने एखादा उमेदवार पडू शकतो. यावेळच्या निवडणूक कार्यक्रमात निवडणूक आयोगाने काय सांगितलं आहे की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. अरे तो आपला मूलभूत हक्क आहे. अरे पण आमच्यासारख्या दिव्यांगांच्या काही अडीअडचणी असतात. सांगतो की तुम्हाला दिव्यांग लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने यावेळी सोयीसुविधा देऊ केल्यात. या लोकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी घरी गाडी पाठवण्याची सोय केली आहे. जे लोक 40% जास्त दिव्यांग असतील अशा लोकांना मतदान केंद्रावर नेण्यासाठी व मतदान झाल्यानंतर पुन्हा घरी सोडण्यासाठी गाडीची व्यवस्था केली आहे. तसेच या लोकांची स्वतंत्र ओढ असेल, इतर मतदारांच्या ओळी त्याला वाट पाहत बसावं लागणार नाही. म्हणूनच म्हणतोय मित्रा, मतदान केलंच पाहिजे. हे बघ तू म्हणतोयस ते जरी खरं असलं आणि आमची केंद्रावर येण्या जाण्याची सोय होणार असेल तर मी दिव्यांग असूनही मतदानाचा अधिकार बजावणार आणि माझ्या गावातल्या दिव्यांग बंधू भगिनी नाही सांगणार की आपणही आपल्या मतदानाचा अधिकार बजावूया. आत्ता कसं? चला तर मग मतदान करायला. अधिकाराचा वापर करून मतदान करू. 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 ए सुरेश खुशी द्यायचं तू गाणं म्हणतच चाललाय. अरे आनंदाचीच गोष्ट आहे. आज मतदान असल्यामुळे आमच्या ऑफिसला सुट्टी आहे. म्हटलं बरेच दिवस झालं कुठे फिरायला जाणं झालं नाही. मग आता मस्त बायकोसह ट्रिप एन्जॉय करणार, फिरायला जाणार म्हणून म्हणत आहे. अरे पण आज मतदान करायला सुट्टी दिली आहे. अरे जाऊ दे त्या मतदानाचं सारखं अशी सुट्टी भेटत नाही ना. म्हटलं सुट्टी आहे, आमची घरात चर्चा झाली. म्हटलं ट्रिपला जाऊया म्हणून मजा करूया. अरे काहीतरीच काय बोलतोयस? मतदान आपला अधिकार आहे, आपला हक्क आहे. मतदान करायचं सोडून कसं जातोयस फिरायला? पहिला मतदान कर मग जा फिरायला. अरे पण माझं मतदान इथं नाही. माझं मतदान माझ्या गावाकडे आहे. मग इकडं तिकडं फिरायला जाण्यापेक्षा सरळ तुझ्या गावालाच जा. मतदानाचा हक्क बजाव. गावातल्या लोकांच्या, नातेवाईकांच्या, आई वडिलांच्या, भावांच्या गाठी घे. अरे मतदानाची संधी 5 वर्षानंतर न मिळते आपल्याला. ती अशी वाया घालवू नकोस. तू तर सुशिक्षित आहेस ना. अरे तुमच्यासारख्या लोकांमुळे दरवर्षी मतदानाची टक्केवारी खाली येते. सरकार मतदान करण्यासाठी सुट्टी दे. मतदान जाऊ दे पण त्या खड्ड्यात असं फिरायला जाता. फिरायला जा, यामध्ये माझं काही दुमत नाही. पण मतदानाचा जो आपला मूलभूत हक्क आहे तो
असं वाया घालवू नकोस. तू मतदान कर, मग जा फिरायला. घरच्यांना वहिनींना तू समजावून सांग मतदान करणं किती गरजेचं आहे. आपल्या देशाची धुरा एका सक्षम आपण निवडून दिलेल्या उमेदवाराच्या हातात देणं किती गरजेचं आहे सांग आणि आपल्या मतदानाचं कर्तव्य पार पाड. पटलं बुवा पटलं आपल्याला. खरंच हे जे मतदान करण्याच्या कर्तव्याची जाणीव तू मला करून दिली आहेस त्याने माझे डोळे उघडले. खरंच मतदान केल्याशिवाय मी कुठे फिरायला जाणार नाही. पहिला माझ्या हक्काचे मतदान करणार. आता कसं बरं, आता योग्य बोला. चल तर मग आता अजिबात थांबू नकोस. तडक गावाकडे जा, मतदान कर, मग हवे